प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागामध्ये इकडे मुक्ता वाण घेऊन आलेली असते संक्रांतीचं आणि सावनी म्हणते, आलीस, तुला काय इकडे आल्याशिवाय चैन पडत नाहीये का? सारखं माझ्याकडे येऊन तुला भेटतं तरी काय? यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते, काही नाही, तुला संक्रांतीचा तिळगुळ द्यायला आलेली आहे, हा तिळगुळ खा. आणि कसं आहे, हा तुझ्या आयुष्यातला शेवटचा गोड असणार आहे, कारण त्यानंतर तुझं आयुष्य इतकं कडू होणार आहे ना की त्यानंतर तुला आता गोड खायला सुद्धा मिळणार नाहीये. त्यासाठी हा लाडू खा बरं का. यावरती आता इकडे चिडलेली सावनी सांगायला लागते, तू नको सांगूस मला काय करायचं ते. यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते, अगं असं काय करतेस? सावनी म्हणते, अगं 48 तासाची मुदत मागितली होतीस ना, काय झालं? तुझं काय सगळा प्लॅन बारगळला का? यावरती आता इकडे मुक्ता म्हणते, अगं थांब, किती घाई तुला, किती तुला या सगळ्यामध्ये बोलायची घाई असते, काही करायची घाई असते. अगं मी जे काही सांगायला आले ना किंवा मी काही बोलायला जे आलेली आहे ना, त्यानंतर तुझे क्षण सगळे क्षण कडू होत जाणार आहेत आणि हे कडू क्षणांना तुला आता सावरणं सुद्धा शक्य नाहीये. असं म्हणत इकडे आता मुक्ता तिला चांगलाच धडा शिकवत असते आणि म्हणते, थांब, घाई करू नकोस, मी दाखवते मी जे दाखवायला आले ते. आणि ती तो व्हिडिओ काढते. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन पाठमोरा सागरच्या ऑफिसमध्ये बसलेला दिसत असतो आणि त्याच्यामध्ये तो भरळत असतो की सावनी आणि आम्ही दोघांनी मिळून आता नाटक केलं. खरं तर सागरची या सगळ्यात काहीच चूक नाहीये. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला बाळ किंवा आई दोघांपैकी एकालाच वाचवता येईल, तर सागरने आईला वाचवण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून त्या ॲबॉर्शनच्या पेपरवरती सही केली. पण सावनी इतकी डॅम्बिस आहे की सावनीने या सगळ्यामध्ये आता असा हे केलं, दिखावा केला की सागरने मुद्दामच सईला मारण्यासाठी सही केलेली आहे किंवा हे बाळ ॲबॉर्ट करण्यासाठी सही केले. वा सावनी वा, काय तू गेम खेळलास? असं म्हणत आता मात्र सावनी तो व्हिडिओ पाहत असताना ती म्हणते, नाही, असं कसं हर्षवर्धन करेल? यावरती मुक्ता म्हणते, मला माहिती आहे ना, तू हर्षवर्धन सोबत मिळून आता आमच्या सगळ्या या इमोशन सोबत खेळण्याचा प्रयत्न करतेस, ही गोष्ट मला माहिती आहे. यावरती सावनी म्हणते, हर्ष आणि मी. यावरती मुक्ता म्हणते, तू कितीही नाकारण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा मला माहिती आहे, तू आणि हर्ष तुम्ही दोघं जण एकत्र आलेले आहात आणि तुम्ही दोघं जण हे सगळं करताय. असं म्हटल्यावरती सावनी म्हणते, हे बघ, मला ह्या व्हिडिओवरती कसा विश्वास ठेवू? हा तर सागरच्या ऑफिसमधला व्हिडिओ आहे ना. त्यावरती मुक्ता म्हणते, हो, एक डील साईन करण्यासाठी तिकडे आता हर्षवर्धन आले होते. हर्षवर्धन डील साईन करता सागरने त्यांना आता ड्रिंक्स ऑफर केलं, त्यामुळे त्यांनी ड्रिंक्स घेतलं आणि सागरच्याच ऑफिसमध्ये बसून आता जे काही बरळायचे ते सगळं बरळून तो मोकळा झालाय. आता सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे हे झालेल्या आहेत आणि त्यामुळे सावनी, हाच व्हिडिओ मी कोर्टात दाखवणार. कोर्टामध्ये हा व्हिडिओ दाखवला की आदित्यची कस्टडी मला मिळणार. तू कशी खोटारडी बाई आहेस, तू कशा पद्धतीने हे सगळं करतेस, कशा पद्धतीने आम्हाला अडकवण्यासाठी खोटेपणाचा आधार घेतलास, हे मी कोर्टात सिद्ध केलं की झालं. हा व्हिडिओ दाखवून मी आदित्यची कस्टडी मिळवून घेणार, काहीही झालं तरी सुद्धा आत्ता सावनी तुला माफी नाही. असं म्हणत मुक्ताने बरोबर आता ही सगळी सिच्युएशन केलेली असते, ज्या सिच्युएशनमध्ये सावनी अचूक अडकते आणि सावनी अडकल्यावरती मग मात्र आता या सगळ्यामध्ये तिला कोणताही पर्याय नसतो. मग मुक्ता एवढं सगळं अर्धवट बोलून निघून जाते. मुक्ता निघून गेल्यावरती इकडे सावनीला भीती तर वाटतच असते. मग सावनी या सगळ्यामध्ये आता फोन लावते. फोन लावून ती हर्षला काय खरं आहे, काय खोटं आहे, तू कुठे आहेस, तू काय बळतोयस, हे सगळं विचारण्याचा प्रयत्न करायला लागते. तोपर्यंत हर्ष खरोखरची दारू पिऊन आता पडलेला असतो आणि हे सगळं पथ्यावरतीच पडतं मुक्ताच्या. आणि त्यानंतर इकडे आता सावनी सांगायला लागते, हर्ष कुठे आहेस तू, काय करतोयस तू? पण हर्षचा साधारण आवाज बघून आता मात्र तिला समजतं की पूर्णपणे हर्ष इकडे पिऊन पडलेला आहे. आणि त्यानंतर ती म्हणते, हर्ष
हर्ष कुठे आहेस तू? यावरती हर्ष म्हणतो, सावनी तू कमाल केलीस हं, तुझ्या कमालमुळे आता सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्यामुळे सावनीला वाटतं की हा तेच बोलत आहे जे मुक्ताने आपल्याला दाखवून दिलेलं आहे, किंवा मुक्ता आपल्याला हे सगळं दाखवून गेली आहे. हे सगळं पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे सावनी चिडते आणि या हर्षसोबत हातमिळवणी करणं यासारखी दुसरी चूक नाही असं मला वाटतंय, असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता चिडचिड करायला लागते. आणि आता ती विचार करते, नाही हा हर्ष एक मूर्ख आहे आणि या एक मूर्खासोबत मी लग्न करून मी जी काही खूप मोठी चूक केले ना, मी ह्याच्यावरती विश्वास ठेवून जी चूक केले ना, ती चूक पुन्हा पुन्हा करायलाच नकोय. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता मला सागरच्या ऑफिसमध्ये जायलाच पाहिजे असं म्हणत ती धावत पळत सागरच्या ऑफिसमध्ये येते. इकडे ऑलरेडी सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं. प्लॅनिंग ठरल्याप्रमाणे आता इकडे सागरने हर्षचे कपडे घातलेले असतात, हर्षचा सूट घातलेला असतो आणि हर्षचा सूट घालत आता तो तेच बोलत असतो जे व्हिडिओमध्ये सावनीने ऐकलेलं असतं. आणि त्यामुळे आता मात्र इकडे तो सांगत असतो की सावनी कमाल केलीस तू, कमाल हा, म्हणजे कशा पद्धतीने त्या सागरला अडकवलंस. तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे. त्याने केली होती सही एकाच पेपरवरती तुला जीव वाचवायला, पण तू तुझा जीव वाचवल्याची तुला काही हे पडलेली नाहीये. तू त्याला कसं अडकावं याच गोष्टीचा विचार करत होतीस. कमाल झाली तुझी, कमाल, असं म्हणत इकडे आता हर्षच्या आवाजामध्ये सागर सगळं बोलत असतो, जेणेकरून या सगळ्यामध्ये आता सावनीला वाटेल की हर्षच बसलाय. सावनी ऐकते आणि मग सावनी एकदाच जोरदार चिडते आणि आता काय चाललंय तुझं हर्ष? मूर्ख हर्ष, तुझ्यामुळे आज मी पूर्णपणे अडकलेली आहे. मला मान्य आहे की आपण हे सगळं नाटक केलं होतं. आपण नाटक केलं असलं तरी सुद्धा आपलं हे नाटक आपल्यापर्यंत राहिलं असतं ना तर बरं झालं असतं. सगळ्या मीडियासमोर तुला हे बोलायची काय गरज होती? हा व्हिडिओ मुक्ताने तुझा रेकॉर्ड केलाय. मला माहितीये की मी सागरला अडकवलंय, म्हणजे सागरने सही केली होती ती फक्त आणि फक्त मला वाचवण्यासाठी, ॲबॉर्शनसाठी बिलकुल सही केली नव्हती. तरी सुद्धा आपण त्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खोटं त्याच्या विरुद्ध सगळीकडे पसरवलेलं आहे. पण म्हणून तू हे बोलायची गरज नव्हती ना हर्ष. अरे मी काहीतरी बोलते, तुला ऐकतोयस की नाही? असं म्हणत सावनी आता खूप चिडलेली असते आणि चिडलेली सावनी हर्षला बोलत असते. पण त्याच वेळेला इकडे आता सावनीचं सगळं बोलणं बाहेरून मीडिया आणि मुक्ता ऐकत ते रेकॉर्डिंग ऑलरेडी चालू असतं. हे सावनीला माहिती नसतं आणि हे सगळं चालू असताना सागर उलटा फिरतो आणि आता तो आपल्या नॉर्मल वेशामध्ये समोर येतो. सागरला पाहिल्यावरती सावनीचा जळफळाट व्हायला लागतो आणि ती म्हणते, तू इकडे आणि हर्षचे कपडे घालून. मग आता सागर हर्षचे कपडे काढतो आणि तिकडे उभा राहतो. हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत मुक्ता टाळ्या वाजवत येते आणि मुक्ता आता सांगायला लागते, वा सावनी वा, काय गेम खेळलास तू. पण तू जरी गेम खेळलास तरी सुद्धा मी तुझ्या वरची आहे. जे आत्ता काही तू बोललीस ना ते माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि अख्ख्या मीडियाच्या समोर सुद्धा आलेलं आहे आणि त्यामुळे आता कोणत्याही प्रकारे तुझे वाचण्याचे चान्सेसच काही सावनी राहिलेले नाही आहेत. सावनी तू पूर्णपणे संपलेली आहेस. असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता आणि सागर यांनी जो गेम खेळला होता त्याची आता पूर्णपणे कल्पना सावनीला येते आणि या सगळ्यात आपण कसे अडकलोय हे सुद्धा तिला समजतं. आणि त्यानंतर सागर म्हणतो, इतकी कपटी बाई आहेस की त्याच वेळेला तुझा जीव वाचवणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती आणि मी तुझा जीव वाचवून सगळ्यात मोठा मूर्खपणा केलेला आहे. आज जे काही घडले ना त्यानंतर माझा मूर्खपणा मी सुधारलाय. आणि सावनी, मला अडकवण्यासाठी किंवा तू हे सगळं केलेस ना, आपल्या मुलांवरती याचा काय परिणाम होईल, आपले मुलं या सगळ्यामध्ये कशी हे होतील, ही गोष्ट तू कधीतरी विचार केलास का? नाही. तुझ्यासारखी आई हा विचार कधीच करू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती मुक्ता आता सगळ्या मीडिया समोर सांगते, सावनीने एक खोटं बोललं. सावनीने जे खोटं बोलले ते तुम्ही अगदी रोज प्रत्येक 5-5 मिनिटांनी ब्रेकिंग न्यूज करत लावलत. पण त्यामुळे तुम्हाला माहित नसेल की सागर कोळी यांचं प्रोफेशनल पर्सनल सगळं आयुष्य बर्बाद होण्याच्या मार्गावरती होतं. आणि सावनी,
तू तर विचार केलाच नाहीस की सागरचं आयुष्य तर सोड, पण तुझ्या मुलांचं आयुष्य पण सागर सोबत जोडलं गेलेलं आहे आणि तुझ्या या कटकारस्थानांच्यामुळे त्यांच्यावरती काय परिणाम होईल, त्यांना किती त्रास होईल हे तर सत्य तुला कधी कळलंच नाही ना. त्यामुळे तुझ्यासारखी आई ना आता असणंच नाहीये. मी कोर्टामध्ये सिद्ध करणार की तू या सगळ्यामध्ये जे काही केलेलं आहेस ना त्या सगळ्याचा परिणाम तुझ्या मुलांवरती होतोय आणि तुझी मुलं तुझ्यासोबत सेफ नाहीयेत आणि म्हणून तुझ्या मुलांची कस्टडी मला देण्यात यावी. सई तर ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण आदित्य सुद्धा मी आता माझ्या ताब्यात घेणार आहे असं म्हणत मुक्ताने तिला चांगलाच इशारा दिलेला असतो. मग मुक्ता अख्ख्या मीडियाकडे पाहते आणि मीडियाकडे पाहताना त्यांना म्हणते, तुम्ही ज्याप्रमाणे सावनीच्या खोट्याला सपोर्ट केलत ना त्याप्रमाणे तुम्ही आता सागरच्या खरेपणाला सुद्धा सपोर्ट करा, कारण जे काही घडलंय ना त्यामध्ये सागर खरे आहेत. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुमच्यामुळे एखाद्या माणसाचं जर का पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य बर्बाद होत असेल ना तर तुम्ही आत्ता त्याचं आयुष्य बर्बाद होण्यापासून थांबवू शकता. तुम्ही आम्हाला मदत करू शकता. ज्याप्रमाणे या गोष्टी सावनीच्या खोटारड्या अख्ख्या मीडियासमोर आलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही आत्ता या गोष्टी सुद्धा समोर आणा की सागर या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत. इतकी तरी मी तुमच्याकडून अपेक्षा करू शकते ना. खोट्याची साथ आत्तापर्यंत दिलीत, पण खरं बोलणाऱ्याला आत्ता तरी तुम्ही या सगळ्यामध्ये वाचवाल अशी मी अपेक्षा करते असं म्हणत इकडे आता मुक्ताने धडाकेबाज निर्णय घेत मीडियाकडून मदत मागितलेली असते की सागरचं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य आता तुमच्या हातामध्ये आहे, ते सुधारायला तुम्ही प्रयत्न करा असं म्हणत ती सगळ्या मीडियासमोर आवाहन करते आणि मीडियाला आवाहन करत मीडिया तिकडून निघून जातो. मीडिया निघून गेल्यावरती मुक्ता आता सावनीला फैलावरती धरते. ती सावनीला सांगायला लागते, तू आत्तापर्यंत जे काही केलंस ना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझी साथ दिली होती, मी तुला सपोर्ट केला होता, पण या वेळेला हे कारस्थान माझं होतं. आणि फ्लॅशबॅकमध्ये जात आपल्याला दाखवलं जातं इकडे आता सागरला मुक्ता सांगत असते, हे बघा हे प्रॉपर्टी आहे, हर्षवर्धनचे सगळे कपडे आणि त्याचप्रमाणे हर्षवर्धन सारखा आवाज बदलण्यासाठी AI टेक्निकचा आपण वापर करायचा आहे आणि या सगळ्यामधून आपण आता सावनीला बरोबर अडकवायचं आहे, सगळ्या मीडियाच्या समोर तिला एक्सपोज करायचं आहे असं म्हटल्यावरती आता सागर या गोष्टीला तयार झालेला असतो. त्याला फक्त ॲक्टिंग करायची असते आणि त्याला या सगळ्यामध्ये कपडे घालून फक्त तयार होऊन बोलायचं असतं. मुक्ताने सगळं सागरला समजावून सांगितलेलं असतं आणि त्यामुळे सागरला हे सगळं ॲक्टिंग करायला सोपं गेलेलं असतं आणि सावनीला अडकवणं सुद्धा सोपं गेलेलं असतं. आणि त्यानंतर मुक्ता सांगते, ज्या वेळेला वेळ येते ना एका आईवरती तर ती आपल्या मुलासाठी वाटेल ते करू शकते आणि त्यासाठी एक आई कधीही मागे बघत नाही. आणि कितीही झालं तरी सुद्धा एका आईला आपल्या मुलाला हे करण्यासाठी कोणाचीही हे लागत नाही किंवा कोणीही आपल्या आईला मदत करतं असं म्हणत मुक्ताने आता सावनीला चांगला धडा शिकवलेला असतो. आणि कोर्टामध्ये तुझं हे सगळं स्टेटमेंट मी सादर करून आदित्यला माझ्या ताब्यात घेणार. 48 तासामधले अजून 10 तास बाकी आहेस आणि त्याच आधी मी माझा सगळा निर्णय घेतलेला आहे. यावरती आता सावनीकडे हातापाया पडण्याशिवाय पर्यायच नसतो. मग काय, सावनी आता हातापाया पडण्यासाठी मुक्ताच्या इकडे येते आणि मुक्ता ऐक ना, माझ्याकडे आदित्यशिवाय दुसरं कुणी नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी आदित्यच्या शिवाय जगू शकत नाहीये. यावरती मुक्ता म्हणते, सावनी खरं तर मला तुझी कीव येणं किंवा हे होणं कधीच बंद झाले. याच्या आधी सुद्धा तुझी कीव करून मी सगळ्यात मोठी चूक केली होती. मला सगळे घरचे सांगत होते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सावनीच्या नादी लागू नकोस, सावनी योग्य मुलगी नाहीये. पण मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करून मी या सगळ्यामध्ये तुला प्रत्येक वेळेला मदत करत आले, पण आता नाही. आता मला तुझी दया पण येत नाही, तुझी कीव पण येत नाही. तुझ्यासारखी निर्लज्ज बाई तूच आहेस. तोपर्यंत सागर येतो आणि बाजूला हो. काहीही मुक्तांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तू जे काही केलेलं आहेस ना ते सगळं आता
समोर आलेलं आहे आणि तुझी पूर्णपणे आता सगळं हे झालेलं आहे, समोर आले, त्यामुळे चालती हो, काही इकडे थांबण्याची गरज नाही, आत्ताच्या आत्ता चालती हो, तुझ्यावरती विश्वास ठेवून आत्तापर्यंत आम्ही जी काही चूक केली ना ती चूक आम्हाला सुधारायची आहे असं म्हटल्यावरती मग काय सावनी दोघांच्या पाया पडायला लागते. सावनी सांगायला लागते, नाही नाही सागर ऐक ना माझं या जगामध्ये आदित्य शिवाय आता कोणीच नाही आहे आणि त्यामुळे प्लीज प्लीज मला माझ्या आदित्यची कस्टडी द्या. मुक्ता म्हणते, बस झालं आई, म्हणून जितकी नाटकं करायची तितकी नाटकं तू केलीस आणि मुलांना काय हे केलंस ना ते सगळं आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी तुझी कोणत्याही प्रकारे मी तरी मदत करणार नाही आणि तुला या सगळ्यामध्ये मी कधीही सपोर्ट करणार नाही, निघ इथून. सागर म्हणतो, हो, जितकं आम्हाला मूर्ख बनवायचं होतं तितकं मूर्ख तू बनवून झालेला आहेस, त्यामुळे आता तुझ्या या सगळ्या खोट्या बोलण्याला आम्ही भुलणार नाही आणि आम्ही या सगळ्यामध्ये तुला अजिबात सपोर्ट सुद्धा करणार नाही. असं म्हटल्यावरती आता इकडे सावनीला समजतं काहीही झालं तरी आपलं आता इकडे काही दाळ गळणार नाही, आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलो गेलेलो आहोत. मग आता दोघं जण तिकडून निघून जातात आणि सावनी विचार करते, दरवेळेला कसं काय ही मुक्ता आता जिंकत आलेली आहे, दरवेळेला काही झालं की मुक्ताला या सगळ्यामध्ये जिंकण्याचं लायसनच मिळालेलं आहे, या वेळेला सुद्धा आता तिने बाजी मारलेली आहे. नाही काहीही करून मला या सगळ्यामधून आता बाहेर पडायलाच पाहिजे, पण कसं बाहेर पडणार याच्यामध्ये काही मार्गच तिला दिसत नसतो की आपण या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे आणि ती चिडफिड करत असते. घरी आल्यावर ती मुक्ता सगळ्यांना घडला प्रकार सांगते आणि मुक्ता आता घडलेला प्रकार सांगितल्यावर ती इंद्रा खूपच खुश होते. आई एकविरेला ती आता प्रार्थना करायला लागते आणि ती सांगते, खरंच मुक्ता तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत, मला खरं तर तुझ्यावरती आज इतकं प्रेम येत आहे ना, कारण ज्या वेळेला पहिल्यांदा सावनी तुला कोर्टामध्ये भेटायला आल्यानंतर ती तुला कशी अदवा बोलली, त्यावेळेला मला इतका राग आला होता ना की ही का अशी मुळूमुळू सगळं ऐकून घेतेय, पण आज खऱ्या अर्थाने तू या सगळ्यामध्ये जे काही केलंयस ना मला तुझा इतका अभिमान वाटतो म्हणून सांगू मी मुक्ता. खरंच यावरती स्वाती म्हणते, हो मुक्ता, तू म्हणजे या घरची शान आहेस, तू या घराला वाचवण्यासाठी दरवेळेला जे काही करता येईल ते सगळं करण्याचा तू प्रयत्न करतेस आणि आज तर त्या सावनीला चितपट करून टाकलंस आणि आज जी काही बाजी मारलीस ना, खरंच तुझं खूप कौतुक आहे. मुक्ता म्हणते, माझं कौतुक करू नका, माझ्यातल्या एका आईने हे सगळं करून दाखवलेलं आहे. ज्या वेळेला आपल्या मुलावरती संकट येतं तेव्हा आई उभी राहते, ही गोष्ट खरी आहे आणि मी तुम्हाला तीच गोष्ट सांगते की मी आदित्यला सुद्धा या घरामध्ये आणणार आहे. काहीही झालं तरी आदिला आणण्याचं जे मी वचन दिले ते मी वचन पूर्ण करणार. असं म्हणत आई एकविरे, अशीच आमच्या पाठीशी तू ठामपणे उभी राहा, अशीच आम्हाला तुझ्या साथीची गरज आहे, असंच आम्हाला तू साथ दे. असं म्हणत मुक्ता आई एकविरेचे आभार मानत असते आणि सगळेच जण खुश होतात आणि आता मुक्ताकडे पाहायला लागतात. त्यावरती सावनी म्हणते, इकडे आता इंद्रा सांगते, या सावनीचं ना बरोबर वाटोळ होऊ दे आणि एकदाचा आदित्य आमच्या घरात येऊ दे. कोळी लोक अशी असतात ना तशीच मुक्ता तू झालेत, म्हणजे दोन देऊन दोन घेऊन अशाच पद्धतीने राहायचं असतं आणि आता या सगळ्यामध्ये तू मला खूप भारी वाटते. सगळेजण मुक्ताचं तोंड भरून कौतुक करत असतात. सागरला तर मुक्ताचा इतका अभिमान वाटत असतो की फायनली मुक्ताने आता सगळं जिंकलेलं असतं. मग त्यानंतर आता इकडे सगळेजण खूप खुश असतात आणि आता सागर आणि मुक्ता रूममध्ये येतात. सागर मुक्ताचा हातामध्ये घेतो आणि खरं सांगू का तर तुमच्यासारखी आई जर का प्रत्येकाला लाभली ना तर प्रत्येक मूल आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतं. खरंच तुम्ही सईसाठी इतक्या लकी आहात ना की सई तुमच्या येण्यामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आणि सई या सगळ्यामध्ये किती खुश आहे. खरंच मुक्ता, तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे, तुमच्यासारखी आई लाभण्यासारखं भाग्य नाही. असं म्हणत सागर मुक्ताचं तोंड भरून कौतुक करत असताना मुक्ता म्हणते, अच्छा माझं कौतुक करताय का, पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सुद्धा तितकेच लकी आहात, कारण मम्मी तुमच्यासाठी जे काही करते ना ती गोष्ट तर कमालच आहे. म्हणजे जर का मम्मीला तुमच्या विरुद्ध कोणी काही बोललं तर मम्मी तर कोयताच काढतात ना,
कोयत्याची शपथ घेऊन चिरून टाकेन बोलतात. जितकी लक्की सई आहे तितकेच लक्की तुम्ही आहात आणि माझ्या मुलासाठी मी खरंच काही करू शकते. आता त्या सावनीसारख्या नीच बाईवरती एकदा मी विश्वास ठेवलाय, पण यानंतर मी तिच्यावरती काडी मात्र विश्वास कधीच ठेवणार नाही आणि जे काही आहे ना ते फक्त माझ्या कुटुंबासाठीच करणार. असं म्हणत सागर आणि मुक्ता एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि एकमेकांच्या आता हळूहळू जवळच येत असतात. सावनी आणि आता सावनीच्या या सगळ्या कारस्थानं याच्यातून या दोघांची हळूहळू सुटका होत असते आणि सावनी एक्सपोज झालेली असते. मुक्ता सांगते सावनीला आपण आता चॅलेंज दिलेलं आहे की तुला कोर्टात उभं करू किंवा या पेपरवरती साईन करू. सावनीला येता येता मुक्ताने सांगितलेलं असतं की तुला आता या सगळ्या सिच्युएशनवरती आम्ही एकतर कोर्टात उभं करू किंवा तू आमच्या पेपरवरती साईन कर, हे तुझ्या हातात आहे. आता वाट पाहायची असते सावनीला, ती फक्त म्हणजे मुक्ताला ती फक्त सावनी नक्की काय निर्णय घेते याची. आता सावनीच्या निर्णयाची वाट पाहत असताना इकडे मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन चालू असतं. सागरने हलव्याचे दागिने घातलेले असतात, मुक्ताने हलव्याचे दागिने घातलेले असतात आणि मुक्ता खूपच गोड दिसत असते. सागर तिचं कौतुक करत असतो. सगळं कोळी कुटुंब मुक्ताच्या कौतुकामध्ये आता आनंदाने हे झालेलं असतं. त्याच वेळेला इकडे आता सावनीला तिचे वकील सांगतात तुम्ही खूप मोठी माती घाललीत, म्हणजे हे जे काही प्रकरण झालंय ना हे तुमच्या विरुद्ध शेकलेलं आहे. तुम्ही जरी या सगळ्यामध्ये गप्प बसला असतात तरी चाललं असतं, पण तुम्हाला काय गरज होती हे सगळं करण्याची. आता आपल्या विरुद्ध सिच्युएशन झालेली आहे, आता आपण काहीच करू शकत नाही. ना तुम्हाला ॲलिमनी मिळणार आहे, ना तुम्हाला या सगळ्यामध्ये आदित्यची कस्टडी मिळणार आहे. सावनी चिडते आणि खबरदार, ही सावनी कधीही आयुष्यामध्ये हार मानत नाहीये, त्यामुळे खबरदार जर तुम्ही मला असं काही बोललात तर काहीही करा, पण मला हे सगळं झालंच पाहिजे. मला या सगळ्यामध्ये आदित्यची कस्टडी मिळायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे चिडलेले वकील सांगायला लागतात पण तुम्ही या सगळ्याची माती केलेली आहेत, त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी तुमची मदत करू शकत नाही. तोपर्यंत इकडे आता सई आणि मुक्ता रूममध्ये असतात. सई बाहेर येते आणि आता सागर आत जातो. तोपर्यंत मुक्ता तिकडे असते. गडबडलेली मुक्ता आणि सागर एकमेकांना टक्कर मारतात. टक्कर मारल्यावरती दोघं जण एकमेकांच्या मिठीत असतात. सागर आणि मुक्ता या दोघांचा प्रेमाचा हा प्रवास असा अखंड सुरू आहे, तर सावनी नावाची कीड कायमची निघून गेलेली आहे.